डॅडींमुळे सूर्याला झाली अटक, तुळजाने दिलं डॅडींना चॅलेंज, गावासमोर काढणार त्यांची धिंड। लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे तुळजासमोर तिच्या डॅडींचा शत्रूचा खरा चेहरा आलाय, पण ती अजूनही हे सगळं सूर्यासमोर सिद्ध करू शकली नाही। आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे। डॅडींवर असलेला सूर्याचा आंधळा विश्वास आता त्याला महागात पडताना दिसत आहे। होतं असं की डॅडींमुळे होते सूर्याला अटक, आणि नुसती अटक होत नाही तर सूर्याला खूप मारझोड सुद्धा होते पोलीस स्टेशन मध्ये। तेव्हा तुळजा त्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचते आणि पोलिसांना सांगते की हे सगळं सूर्याने नाही तर डॅडींनी केलंय, त्यामुळे तुम्ही सूर्याला मारू नका। पण तेवढ्यात तिथे एंट्री होते डॅडींची, आणि डॅडी सूर्यासमोर खोटा आव आणत म्हणतात की आम्ही इथे आमच्या जावई बापूंना वाचवायला आलोय आणि आमचीच मुलगी आमच्यावर आरोप लावते। त्यानंतर पुन्हा एकदा सूर्याला जेलमधून बाहेर काढलं जातं, पण बेड्या ठोकून त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये घेऊन गेलं जाते, कारण सूर्याचा डॅडींवर अजूनही विश्वास आहे की ते त्याला या सगळ्यातून सोडवतील, आणि त्यामुळे तो तुळजावरच चिडलेला आहे। होतं असं की सूर्या तुळजाला म्हणतो की तू माझ्या देव माणसांवर, तू डॅडींवर खोटे आरोप करून आज तुम्ही माझ्या मनातून उतरलाय, तू जे काही केलंयस ना ते बिलकुलच योग्य नाही हे सांगतो, आणि पोलीस सूर्याला तिथून घेऊन जातात। पुढे बघायला मिळतंय की तुळजा खूपच हैराण आहे हे सगळं बघून, पण डॅडी मात्र आता तिला चॅलेंज देताना दिसत आहेत। डॅडी म्हणतात की तू तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र सांभाळ, ज्या सूर्याने तुला मंडपातून पळून घेऊन गेलाय ना तो सूर्या तुला आमच्या दारात आणून टाकेल, आणि त्यामुळे हे सगळं अजिबात करू नकोस। तेव्हा डॅडींना तुळजा चॅलेंज देत म्हणते की नाही, जर सूर्याच्या हातातल्या बेड्या एक दिवस तुमच्या हातात घातल्या आणि गावासमोर तुमची धिंड नाही काढली ना तर नाव सुद्धा सांगणार नाही तुळजा सूर्यकांत जगताप म्हणून। तर सध्या तरी या बाप लेकीमध्ये चाललंय चॅलेंज, आणि दुसरीकडे सूर्या मात्र या सगळ्याचं भोगतोय। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यातून सूर्या आणि तुळजाचं नातं नेमकं काय वळण घेणार, डॅडींमुळे दोघांच्या मध्ये द्वेष निर्माण होणार का, हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल। तर तुम्ही किती एक्साइटेड आणि इंटरेस्टेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।